नमस्कार. मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण हळद याविषयी बघणार आहोत. आहाराद्वारेच मनुष्यास आरोग्य टिकविणे शक्य होते. अयोग्य आहाराने अनेक व्याधी जन्म घेऊ शकतात. तेव्हा स्वयंपाक करताना नेहमी हाताशी असणाऱ्या विविध द्रव्यांचा, विविध वनस्पतींचा उपयोग आपण काही लहान लहान विकारांना नष्ट करण्यात किंवा त्यांचे प्राबल्य कमी करण्यासाठी नक्कीच करू शकतो. हळद ही वनस्पती आपल्या घरात असते आणि रोजच त्याचा वापर आपण करीत असतो. या वनस्पतीचे थोडक्यात आपण आज गुण बघणार आहोत. हळद तिखट कडू चवीची असून गुणाने उष्ण असते. हळदीचा लेप सूज कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो. आघाताने निर्माण झालेल्या सुजेवर याचा लेप उत्तम असतो. त्वचेचा रंग उजळण्यासाठी ही सहाय्यक असल्याने अनेक प्रकारच्या सुगंधी उटण्यांमध्ये याचा वापर करत असतात. तसेच लेपांमध्ये, मलमांमध्ये देखील याचा वापर करतात. जखम भरून येण्यासाठी हळदीचे चूर्ण लावले जाते. अनेक रक्त शुद्धीकर औषधांमध्ये याचा वापर केला जात असतो. डोळ्यातून चिकट पाणी येणे, सूज येणे, डोळे लाल होणे इत्यादी नेत्र विकारांमध्ये हळदीच्या काड्याने डोळे धुतात. तोंड येणे या विकारात हळदीच्या काढ्याने गुळण्या करतात. यामुळे मुखातील म्हणजे तोंडातील जखमा म्हणजेच व्रण नष्ट होत असतात. तोंडाला, मुखाला दुर्गंध येणे, डोके जड होणे, सर्दी, खोकला, श्वास लागणे, कफ, आवाज बसणे इत्यादी विकारांमध्ये मधासोबत हळद दिल्यास निश्चित फायदा होतो. मधुमेहावर हळद हे उत्कृष्ट औषध आहे. हळद आणि आवळा चूर्ण एकाच 2 या प्रमाणात, म्हणजे हळद 1 प्रमाण आणि आवळा चूर्ण 2 या प्रमाणामध्ये एकत्र करून घेतल्यास रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. सर्व प्रकारच्या त्वचा विकारांमध्ये हळदीसारखे श्रेष्ठ औषध नाही, कारण हळद रक्तातील कफ आणि पित्त दोषांचा नाश करून रक्ताची शुद्धी करत असते. रक्त शुद्ध झालं म्हणजेच त्वचा विकार कमी होतात. बाळंतीण स्त्रीसाठी हळद हे उत्तम औषध आहे, कारण योग्य प्रमाणात सेवन केलेले हळद हे शुद्ध दुधाची निर्मिती करते. त्यामुळे बालकास सहजतः कोणताही व्याधी होत नाही. लहान मुलांना जंतांचा त्रास असल्यास हळद आणि गुळाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून वावडिंगाच्या काढ्यासोबत 5 ते 8 दिवस दिल्यास जंत नष्ट होतात. कावीळमध्ये हळद हे उत्तम औषध आहे. पिवळ्या रंगामुळे याचा गैरसमज असतो आणि लोक त्याला वर्ज्य समजतात, पण तसं नाही. कावीळमध्ये हळद हे उत्तम औषध आहे. लघवी खूप प्रमाणात होत असल्यास हळद, तीळ आणि गूळ एकत्र करून कोमट पाण्यासोबत दिल्यास निश्चित फरक पडतो. छोट्या मोठ्या विषबाधेमध्ये 1 ग्रॅम हळद आणि गाईचं तूप एकत्र करून घेतल्यास निश्चित फरक पडतो. अशा प्रकारे हळद ही रक्त शुद्ध करणारी, वेदना नष्ट करणारी, शरीरातील विषाक्त घटक नष्ट करणारी आणि कृमींना नष्ट करणारी असते. म्हणून आपल्या आहारात नेहमी शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी हळदीचा वापर असणं आवश्यक आहे. सर्वसामान्यतः आहारामध्ये हळद ही प्रत्येक व्यक्तीला एका दिवसाला म्हणजेच 24 तासात आपल्या चिमूटभर एवढ्या प्रमाणामध्ये शरीरात जाणं गरजेचं आहे. औषधी प्रमाण वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावे.